Once more! Once more! Once more! जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरल्या कानाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आता जो तुम्ही प्रीव्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल जातो या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे, पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण मी या व्हिडिओच्या मटेरियलला आहे ना पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड आहे ना या व्हिडिओमध्ये कुठेही मी बोलून दाखवणार आहे. ते पासवर्ड आहे ना एकाच स्टेपमध्ये मी सगळं सांगणार आहे, तर तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि बघा कसं एडिटिंग म्हणजे करतोय ते. आणि जे मटेरियल जे लागणारची लिंक आहे ना ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. पण त्या मटेरियल आहे ना पासवर्ड आहे तो मी व्हिडिओमध्ये बघून म्हणजे बोलून दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शिस्त म्हणजे केअरफुली ऐका. तर चला मित्रांनो, जर येण्या वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोरवरून सुपर पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. जर ती लिंक ओपन होत नसेल तर टेलिग्रामवर जाऊन वेदांत एडिटिंग YT हे सर्च करायचं, तर इझिली आपले टेलिग्राम चॅनल आहे ना ते येऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. पण त्याआधी आपल्याला सुपर पेन प्रो हा ॲप ओपन करून सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करायचं, मगच आपलं कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी 2 व्हिडिओ आणि फोटोज 3 दिलेले आहेत, म्हणजे 2 फोटो दिले असतील. तर आपल्याला बिटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर आता बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर ना इथे या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे. आता इथे ही जी लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला या व्हिडिओचा सॉन्गचा आहे तो इझिली भेटून जाईल. तर आता ह्या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. तर आता जिथे हा इफेक्ट दिसेल, हा इफेक्ट दिसतो ना तिथे आपल्याला ॲड बीटवरती क्लिक करायचं. तर बघू शकता इथे आपल्याला हा इफेक्ट दिसला. तर जिथे अशा प्रकारे इफेक्ट दिसेल तिथे आपल्याला इथे ॲड बीटवरती क्लिक करायचे. तर असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत करत जायचं. इथे एकदा दिसलं बघू शकता, असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स ॲड करून घ्यायचेत. तर बघू शकता मित्रांनो, मी बीट्स आहेत ना ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे इथे. त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला जो फोटो आहे ना इथे कोणताही एक फोटो आहे ना इथे सिलेक्ट करून 2 बोटाने असं मोठं करायचे. त्यानंतर ना आता पहिल्या बीटवरती येऊन इथे खाली स्क्रोल करून 1 नंबरला आपल्याला एक स्प्लिटचं नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. असं या लेअरला आहे ना कट करून घ्यायचं असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत जिथे बीट्स ॲड केलेत तिथे. तर इथे बघू शकता इथे हा बीट आहे, त्या बीटवरती यायचं बरोबर. त्यानंतर ना स्प्लिटवरती क्लिक करायचं. असं फोटोच्या लेअरला आहे ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं. तर मी लगेचच करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी स्प्लिट आहे ना ते सगळं करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला आहे ना इथे आपल्याला ओव्हरले ॲड करायचे. त्यासाठी पहिल्यांदा बॅक येऊन एकदा ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना व्हिडिओजमध्ये जाऊन मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना, म्हणजे आपला एडिटिंग केलेला व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी ओव्हरले आहे ना ते ॲड होऊन जाईल. तर आता ह्या ओव्हरलेला आहे ना असं थोडंसं साईज छोटी करून एका कोपऱ्यात घ्यायचं खालच्या. त्यानंतर ना आता आपल्याला फोटोचे ओव्हरलेज ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ॲडवरती क्लिक करून इथे आपल्या अल्बममध्ये यायचं. आपल्या मी जी लिंक दिलेली आहे ना ती झिप फाईलमध्ये लिंक आहे. ती झिप फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. झेड एडजवर आपल्याला प्ले स्टोरवरून ॲप घेऊन त्या झेड एडजमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं ते फाईल. मगच आपल्याला इथे एक फोल्डर भेटेल वेदांत एडिटिंग YT नावाचा. मग त्यामध्ये आपलं सगळं मटेरियल भेटून जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला ते फोटोजमध्ये येऊन आपला एक फोटो आहे ना तो आता रिप्लेस केलेला तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना
थोडंसं झूम करायचं म्हणजे बरोबर लेवल असं. त्यानंतर ना ते एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं, म्हणजे 7 सेकंदची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. त्या 3 सेकंदच्या बीटवरती होऊन स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे याला. त्यानंतर ना आता आपल्याला आणखी एकदा इथे एक हे ॲड करायचं आहे ओव्हरली. त्यासाठी आपल्याला इथे 8 सेकंदच्या बीटवरती होऊन ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही फोटो आहे ना तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती जाऊन असं स्प्लिट करून त्याचा पुढचा भाग आहे ना तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर ना त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून तो थोडंसं मोठं करायचं आहे. मोठे केल्यानंतर ना आता आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटोजमध्ये जायचं. त्यानंतर ना मी जो दुसरी इमेजची लेअर म्हणजे हे इमोजीची फोटोचे हे दिलेलं आहे ना PNG ते आपल्याला इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना ह्या फोटोच्या लेअरला ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं असं. त्यानंतर ना आता ह्या व्हिडिओच्या म्हणजे फोटोच्या PNGच्या लेअरवरती ह्या इमोजीच्या लेअरवरती क्लिक करून तो थोडं मोठं करायचं आहे 2 बोटाने. त्यानंतर ना आपण स्टार्टिंगला जे ओव्हरलीमध्ये जो व्हिडिओ ॲड केला ना एडिटिंग केलेला तो व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करून ते डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे तो आपलं ते लेअर आहे ना ते डिलीट करायचं आहे. त्यानंतर ना बॅक यायचं आहे. तर मित्रांनो मी आणि इथे फोटो आहे ना तो दुसरा घेतलेला आहे. त्यानंतर ना मी आहे ना सगळे व्हिडिओ तो एडिट करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो ते सगळं तुम्ही ॲड करा ॲनिमेशन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा ना स्टार्टिंगला येऊन पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून इथे आपल्याला एक झूम 1 नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना झूम 2 नावाचा ॲनिमेशन आहे ना तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 7 सेकंदच्या लेअरवरती आहे ते म्हणजे 3 नंबरची लेअर त्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं आता. त्यानंतर ना कॉलिजन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ते 9 सेकंदच्या लेअरवरती यायचं म्हणजे 4 नंबरच्या लेअरवरती. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला स्प्लिट नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. तो सिलेक्ट करून याची लेंथ आहे ना याची फुल करायची असं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ना आता 10 सेकंदच्या लेअरवरती यायचं आहे. ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना स्ट्रेच अँड डेझॉर्ट नावाचा ॲनिमेशन आहे ना तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंदच्या लेअरवरती यायचं आता. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे आपल्याला डायनॅमिक कॉम्पोझाईट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल म्हणजे ॲनिमेशन. तो आपल्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 12 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना ड्रॉप डाऊन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, पण त्याची लेंथ फुल करायची. सगळ्या इनमधले जे ॲनिमेशन्स जे ॲड केले ते ना त्याची लेंथ फुल करायची. आता इथे 13 सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन कॉलिजन नावाचं ॲनिमेशन ॲड करून याचीसुद्धा लेंथ फुल करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता थोडं मोठं करून येते 13 सेकंदच्या लेअरवरती ते आपण ॲड केलं ना त्याच्या पुढच्या लेअरवरती यायचा. 13 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे क्रोमा वेव्ह नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याचीसुद्धा लेंथ फुल करायची. इथे आपल्याला आता 14 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर ना पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ते 15 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमिक शेक 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 16 सेकंदच्या लेअरवरती म्हणजे लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बायसेक्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले जे ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता मी तुम्हाला पासवर्ड सांगतो. तो पासवर्ड आपल्याला जे पहिला एक्स्ट्रॅक्ट करताना लागणार आहे, मगच तुम्हाला मटेरियल भेटेल. मग तो पासवर्ड आहे VE1234 असं टाकायचं इंग्लिशमध्ये. तर इझिली आपली झिप फाईल आहे ना ती एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. जर तुम्हाला झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट झिप फाईल ऑन ZArchiver असं सर्च केलं ना तर त्याचं ट्युटोरियल तो खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील. ते पासवर्ड इथे मी तुम्हाला लिहून पण दाखवतोय. इथे उदाहरणासाठी लिहून दाखवतोय मित्रांनो.
तर अशा प्रकारचा आपला पासवर्ड आहे मित्रांनो. हा पासवर्ड आहे ना, अशा प्रकारचा आपला पासवर्ड आहे. तर बघू शकता मित्रांनो पासवर्ड, हा पासवर्ड आपल्याला यूज करायचा आहे. तर आता आपल्याला आहे ना ती ओव्हरली ॲड केली तर ना, त्या ओव्हरलीला आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला ओव्हरलीवरती क्लिक करून आपल्या फोटोच्या पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या ओव्हरलीवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 3 नंबरच्या ओव्हरलीवरती यायचं. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना वेल्टझर 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो बघायला भेटेल, तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले जे ओव्हरलीमधले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल, तो इथे सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून त्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत व्हिडिओच्याने इथे 6 सेकंद 20 फ्रेमची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत आपल्याला ॲड करायचे. म्हणजे 2 लेअर्सपर्यंत ॲड करायचे, एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच आपल्याला वेगनेट नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. जर तुम्ही इथपर्यंत ॲड केलं तरी पण चालेल 10 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून याचे टेक्स्चर आहे ना 28 किंवा 27 ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन स्पार्क 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला आहे ना पुढच्या बीटपर्यंत म्हणजे पहिली बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. ह्यालासुद्धा ऑल व्हिडिओवरती सेट करायचे वेगनेटला. त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये जायचे. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून आपल्याला एक इथे गर्ल सिक्रेट नावाचा इफेक्ट सिलेक्ट म्हणजे बघायला भेटेल, तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे, ते बघू शकतो. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आपलं इथे ऑब्जेक्ट आपल्याला ते जसं आहे तसंच ठेवायचं. त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये यायचे. त्यानंतर ना 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर ना ॲडजस्टवर क्लिक करून आपला जो बॅकग्राऊंडचा फोटो कसा आहे ना तसं म्हणजे त्या हिशोबानं ठेवायचं आहे. त्यानंतर ना आपलं स्टार्टिंगचं जे काम आहे ना ते होऊन जातील, म्हणजे अजून व्हायचं आहे. इथे पहिल्या बीटवरती यायचं आता. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून वाले व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा 8 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला आपल्याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना ते बरोबर 9 सेकंद 10 फ्रेमवरती येऊन इथे एका ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं, पण त्याआधी त्यानंतर ना ऑल व्हिडिओवरती सेट करून आपल्याला इथे की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना इफेक्ट स्टार्टिंगला की फ्रेम ॲड करायचे. स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना ती 14-15च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 30च्या आसपास ठेवायची. त्यानंतर ना दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन ॲडजस्टवर क्लिक करून याची स्पीड आहे ना 8च्या आसपास किंवा 5 ठेवलं तरी चालेल आणि इंटेन्सिटी 10च्या आसपास ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 10 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन नाईट क्लबमध्ये यायचं. त्यानंतर ना शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणखी एकदा. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा त्या बीटवरती यायचं 10 सेकंडच्या. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेटर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला 2 बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करायचं, म्हणजे 12 सेकंद 10 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता बरोबर इथे 11 सेकंद 20 फ्रेमवरती यायचं, बरोबर ते 11 सेकंद 20 फ्रेम. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन कॉलिजन स्पार्क नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. हे कॉलिजन स्पार्क असं बरोबर इथे लेअर चालू झाले फुटायला पाहिजे. त्यानंतर ना 14 सेकंडच्या बीटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट तिथपर्यंत घ्यायचे.
त्यानंतर ना आता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र. जर तुम्हाला मटेरियलला काय प्रॉब्लेम येत असेल तर मी टेलिग्रामवर त्याची विदाऊट पासवर्डची लिंक दिली.